तेषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। 21 क्रमांकाचा श्लोक आहे। 21 सहज यमनेम गुरु कृपारे करी आसने प्राणायाम प्रत्याहार उद्धरी धारणा होईल तुझ मग ध्यान विचारी समाधी होई पुत्रा तू जाण निरंतरी परिदी मदालसा सोहम जो जो रे बाळा निज ध्यान निज पारे लक्ष लागू दे डोळा। आई सांगते बाळा तू यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार या सर्वांचं पालन करून समाधी होई समाधीत हो म्हणजे समाधीचा अनुभव घे। आता इथून पुढं समाधी वर्णन आलेलं आहे आणि ती समाधी तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांनी दिलेली आहे। या समाधीमध्ये 8 अंग आहेत। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि शेवटची समाधी। तर या यम मध्ये 5 भाग आलेले आहेत अंग आहेत त्याचे 5 यम आहे। अहिंसा यमामध्ये पहिला भाग आहे अहिंसा म्हणजे कोणासही क्लेश न देणे। अहिंसा परमो धर्मः कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। त्या विश्वविधात्याला प्रसन्न जर करून घ्यायचा असेल तर काय नियम आहे तर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे द्वेष कोणाचाही करू नये तिटकारा करू नये म्हणून तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे। म्हणून पहिलं तत्व आहे अहिंसा। दुसरं यम म्हणजे सत्य म्हणजे खरं बोलणं खरं बोलणं हे सुद्धा काय आहे यम आहे। तिसरं अस्तेय म्हणजे पर वस्तूचे ठिकाणी निष्प्रह असणे म्हणजे परकी वस्तू आहे त्याच्या ठिकाणी निष्प्रहता भाव म्हणजे ते घ्यावा किंवा टाकावा या दोन्ही भावारहित भाव म्हणजे उदासीन निष्प्रह। म्हणून मग इथं तर देह सुद्धा परका आहे। मग देह संबंधीचे नाते ते तर बाप्पा लयच परके झाले ना म्हणे हे आमचे दूरचे नातेवाईक आहे। मग शरीर दूरचं आहे का जवळचं आहे दूरचं आहे। म्हणून हे म्हणून पहा इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य विधीयते 13व्या अध्यायात भगवान सांगतात अर्जुना शरीर हे आहे ते मी म्हणून पाहू नको। म्हणून इथं ते कटलं परक्या वस्तूवर निष्प्रहत्व असणे याला अस्तेय म्हटलेलं आहे। आणि ब्रह्मचर्य चौथा म्हणजे सर्वत्र मैथुनाचा त्याग याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे। आणि 5वा अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संचय न करणे म्हणजे अनात्म वस्तूचा भौतिक वस्तूचा संग्रह
न करणे, कारण बुद्धी त्याच्यात खर्चती. ते म्हणते घरात गर्दा कस काय झाला आणि ह्या वस्तू कोणी आणल्या? केदारनाथला जा, बद्रीनाथला जा, हे आण, वैष्णव देवीला जा, ते आण, आणि मग एवढा मोठा गर्दा तुम्हीच घरात मांडला आणि तुम्हीच म्हणायला लागलेत की एवढा गर्दा कस काय झाला, म्हणजे आम्ही केला का? मग तसं विचारांचा गर्दा, हे जे चिंता लागलेली आहे मनामध्ये, तर ती कुणी निर्माण केली? आपणच ना. एरवी कोश कीटकाची या परी, जो आपण पया आपण वैरी, आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी म्हणजे ते कोसल्याचा किडा स्वतःच्या तोंडातून एक मऊ धागा काढतो आणि जाळं विणतो आणि सगळे दार बंद करून गुदमरून गुदमरून मरतो. मग तसं आपण आपल्या भोवती या देहात्म बुद्धीला मी समजूनच काय केलं, आपण आपला घात केलेला आहे. म्हणून यामध्ये दुसरा नियम आहे. नियमामध्ये सुद्धा प्रकार सांगितलेले आहे. पहिला आहे शौच. याचा अर्थ त्याचे दोन भाग आहेत, बाह्य शौच आणि आंतर शौच. आता बाह्य शौच म्हणजे स्नानादी शुचिता राखणे, स्नान वगैरे करणं, हे काय आहे? बाह्य शुचित्व आहे, म्हणजे निर्मळता. आणि आंतर शौच म्हणजे शुचित्व म्हणजे निर्मळता, म्हणजे कसं? अंतःकरण शुद्ध सत्व करणे. सत्वशुद्ध अंतःकरण करणं म्हणजे आंतरशुचित्व आहे. आणि दुसरं आहे संतोष, म्हणजे प्राप्त स्थितीमध्ये समाधान असणे. बारकाईनं लक्ष द्यायचं, कारण आपण समाधीकडे निघालेलो आहोत आता. तिसरं आहे तप, म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मानसिक म्हणजे मन. ह्या तिन्ही प्रकारे इंद्रियाचा निग्रह करणं, म्हणजे विषयापासून इंद्रियाला बाजूला करणं, म्हणजे या इंद्रियांना आता विषयाकडे जाऊ न देणं, ह्याला काय म्हटलेलं. आणि शीतोष्णादी द्वंद्व सहन करणं, म्हणजे आता थंडी वाजायला लागली तरी आपण सहन करणं, गारवा लागायला लागला सहन करणं, गरमी व्हायला लागली किंवा बसल्या जागीच आपल्याला टोचायला लागलं, हे सहन करणं, कारण तेवढा तास ती साधना चालू आहे ना. म्हणून श्रवणम ही पहिली भक्ती आहे, नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती आहे. आणि ज्ञानोबरायांचं उघड आव्हान आहे, श्रवणाचे निमिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही तिन्ही लोकाचे राजे आहात असं तुम्हाला या श्रवणातून लक्षात येत असतं. म्हणून द्वंद्व सहन करणं आणि अल्प आहार घेणं. आहार कसा घ्यायचा? अल्प आहार घ्यायचा. म्हणून मृत्यूच्या दारामध्ये उभं टाकलेल्या व्यक्तीनं काय करावं हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. आणि प्रत्येक मानवजातीचा प्रश्न परीक्षिती राजानं उभा केला. आणि गोदा नदीच्या काठी 88,000 ऋषीमुनींचा समुदाय बोलावला आणि ब्रह्मचर्चा सत्र सुरू केलं की मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि इतक्यामध्ये अकस्मात शुकाचार्यांचं तिथं आगमन झालं. परीक्षिती राजाला माहित होतं की शुकाचार्य दुधाची धार बकिटीत पडेल इतकाच वेळ थांबतात. म्हणून शुकाचार्यांनी आसन टाकलं, शुकाचार्यांचं आदर सत्कार केला, त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि प्रश्नावर प्रश्न टाकायला सुरुवात केली परीक्षिती राजानं. त्यावेळेस शुकाचार्यांनी सांगितलं की राजा परीक्षित, तुमच्या अंतःकरणातले सगळे संशय प्रश्न दूर होईपर्यंत मी इथून जाणार नाही आणि तुमचं मन निशंक झाल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. म्हणून शुकाचार्यांनी श्रीमद भागवत कथा ही 7 दिवस अन्न पाण्या वाचून सांगितली आणि परीक्षिती राजानं 7 दिवस ती कथा अन्न पाण्या वाचून ऐकली. अल्प आहार घेणे, इथं तर आहारच घेतला नाही ना माऊली.
मग आपण ज्या वेळेस श्रवण करतो तर जेवण करून येतो आणि जेवण केल्यामुळं पचन संस्थेला लोड येतो आणि लोड आल्यामुळं ती शक्ती इकडं खर्च होते, मग ट्रॅफिक इकडं जाम होते. कुठं? हे बुद्धीला येते ना लोड, आणि मग कानामध्ये ते मन येत नाही लवकर. मग ते काय होते, डुलकी लागते, ती येऊन जाते आपली. तिचं काम आहे येणं आणि जाणं. म्हणून अल्प आहार घेणे. आणि चौथा आहे स्वाध्याय. स्व अध्ययन म्हणजे मी बद्दलची माहिती, वेदशास्त्राध्ययन करणं किंवा नाममंत्रादी जप करणं. म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि याच्यानंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्म करणे. म्हणजे जे काही आपण आता कर्म करणार आहोत तर ती सगळी कर्म कसं करायचं, ईश्वर अर्पण बुद्धीनं करायचं. मय्यर्पित मनोबुद्धीर, भगवान स्वतः सांगतात की तू मन आणि बुद्धी माझ्या चरणी अर्पण कर. आता आपलं डोकं तिथं चरणावर ठेवणं म्हणजे आपला सगळा मूर्खपणा देवाच्या पायी ठेवणं. कारण आपण शहाणे आहोत किंवा मूर्ख आहोत हे कसं ठरवायचं. जर आपल्याला आनंद होत असेल तर आपण शहाणे आहोत, आणि जर आपल्याला दुःख होत असेल तर आपण कसे आहोत, मूर्ख आहोत. ही आपण आपली करा सोडवणं, ही आपलीच चाबी आपल्या हातात आहे. कारण लहान बाळाला विषय नसतात पण ज्योत पाहिली की आनंद होतो. पण आपण म्हणतात त्याला काय कळतं बरं. आणि हे जसं मोठं होते तर ते काय होतं, जास्त दुःखी होते. मग मोठा माणूस आहे म्हणल्यावर मोठा दुःखी. कारण तुमची सुखाची व्याख्याच अशी आहे ना की मोठे माणसं येत म्हणल्यावर त्याला जास्त दुःख आहे ना. मग जर लहान मुलगा आहे, सुखी आहे, तर त्याला तुम्ही म्हणतात की त्याला कळत नाही. मग हे मोठे माणसं दुःखी आहेत म्हणल्यावर यायला कळतं का? कळतं का यायला? बोला, तुम्हीच बोला. यायला कळतच नाही. हो, यायला कळतं पण चुकीचं कळतं. कारण या ज्ञानानं जर ते सुखी होऊ शकत नाही तर ते ज्ञान चुकीचं आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करणे. आता तिसरा यम आहे आसन. याच्यामध्ये सिंहासन आहे, भद्रासन आहे, पद्मासन आहे, सिद्धासन आहे. हे चार मुख्य आहेत. आता चौथा प्राणायाम आहे. याच्यामध्ये दोन भाग आहेत, अगर्भ आणि सगर्भ प्राणायाम. आता अगर्भ म्हणजे ओंकार रहित प्राणायाम आणि सगर्भ म्हणजे ओंकार सहित प्राणायाम. आपण ओंकाराचा उच्चार करतो ना, ओ, असं हा ओंकार सहित म्हणजे सगर्भ प्राणायाम आहे. आता याच्यामध्ये पूरक म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेणे. आता ही डावी नाकपुडी आहे. ह्या डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, याला पूरक म्हटलेलं आहे. कुंभक म्हणजे श्वास कोंडून ठेवणे. थोडा वेळ काय करायचा, कोंडून ठेवायचा. म्हणजे हा अभ्यास आहे, हा सद्गुरूच्या सानिध्यामध्येच करायचा असतो. पण आता आपण थिअरी घ्यायला लागलो, प्रॅक्टिकल मात्र सद्गुरूच्या समोर बसूनच करायचंय. नाहीतर नीम हकीम जान खतरे में, गोली अंदर जान बाहेर असं होऊ नये. म्हणून तुम्ही फक्त हे ध्यानात घ्या की काय आहे समाधी. आणि रेचक म्हणजे उजव्या नाकपुडीने उच्छ्वास सोडणे. आता जो आतला श्वास आहे ना, उच्छ्वास, तो उजव्या नाकपुडीनं बाहेर सोडायचा. याला काय म्हणायचं? आता हा एक प्राणायाम झाला.
हा, म्हणजे रेचक, कुंभक, पूरक, कुंभक आणि रेचक हा एक प्राणायाम झाला. याच्यानंतर प्रत्याहार म्हणजे विषयापासून इंद्रियाचा निरोध. त्या विषयाकडे इंद्रियाला जाऊ द्यायचं नाही, त्याला रोखून ठेवायचं, याला काय म्हणायचं? प्रत्याहार. आणि धारणा म्हणजे अद्वितीय वस्तूचे ठिकाणी अंतःकरणाची स्थिती करणं. अद्वितीय म्हणजे आपण अद्वैत परमात्मा आहोत अशी आपल्या ठिकाणी काय करायची? अंतःकरणाची धारणा करायची, म्हणजे तिथं स्थिर करायचं त्याला. आणि ध्यान म्हणजे अंतराय रहित चित्ताचा प्रवाह. अंतराय म्हणजे तिथं अंतर नसायला पाहिजे, कारण ही चित्ताची धारा अखंड व्हायला लागली, सारखे विचार चालू आहेत. पोथीत असले तर पोथीचे विचार, घरी गेले तर घरचे विचार, गावाला गेले तरी विचार चालूच आहेत. म्हणजे विचाराची ही धारा कधी संपली आणि तुम्ही कधी निर्विचार झाले? बरं, चांगदेवासारखे कोरेच मन आहेत का सगळ्याचे? नाही ना, कारण काही ना काहीतरी विचार चालूच आहे. म्हणजे हा विचारांचा प्रवाह त्या नदीच्या प्रवाहासारखा अखंड चालू आहे. आणि त्या अखंड विचाराच्या धारेमध्ये त्या मनाला आपल्या आत्मावर अनुसंधान करायला लावायचं. आत्मस्वरूपावर अनुसंधान म्हणजे त्याच्यावर त्याला स्थिर करायचं. तर ही झाली ध्यानाची प्रक्रिया. आणि 8व्या स्टेजला आहे समाधी म्हणजे अखंड ब्रह्माकार वृत्ती असणे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक संप्रज्ञात म्हणजे सविकल्प. सविकल्प याचा अर्थ त्रिपुटीचे भान सहित. तिथं त्रिपुटी आलेली आहे: ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, कर्म, क्रिया, कर्ता, दृश्य, दर्शन आणि द्रष्टा, अशी त्रिपुटी आलेली आहे. आणि दुसरा भाग आहे असंप्रज्ञात म्हणजे निर्विकल्प समाधी. याच्यामध्ये काय आहे? त्रिपुटीचे भान रहित, म्हणजे याच्यामध्ये त्रिपुटीचं भान होत नाही. आणि याच्यात सुद्धा आता सविकल्प समाधीमध्ये 2 भाग आहेत. म्हणजे विकल्पयुक्त समाधी म्हणजे सविकल्प समाधी, आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक शब्दानुविध समाधी. आता शब्दानुविध समाधी म्हणजे अहम ब्रह्मास्मी या शब्दासहित जी समाधी आहे तिला शब्दानुविध समाधी म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे शब्दाननुविध समाधी. थोडासा फरक आहे. शब्दाननुविध समाधी याचा अर्थ अहम ब्रह्मास्मी शब्दरहित जी समाधी आहे तिला शब्दाननुविध समाधी म्हटलेलं आहे. आणि जी दुसरी निर्विकल्प समाधी आहे त्याच्यातही 2 प्रकार आहेत. आता पहिला प्रकार म्हणजे अद्वैत भावना रूप, म्हणजे अद्वैत ब्रह्माकार अज्ञान वृत्ती सहित. कारण ही समाधीच आहे, अद्वैत ब्रह्माकारच आहे, पण त्या अद्वैत ब्रह्माकार वृत्तीमध्ये अज्ञान आहे, म्हणून तिला काय म्हटलेले? अद्वैत भावना रूप समाधी. भावना करावं लागतील मग तिथं. हा, आता दुसरा आहे अद्वैत अवस्थान रूप समाधी. तर याच्यामध्ये काय होतं? ब्रह्माकार वृत्ती रहित असते. वृत्ती असते का? पण त्याच्यामध्ये ब्रह्माकार वृत्ती रहित असते ती. तर अशा पद्धतीनं हा समाधीचाच काय आहे? संपूर्ण विस्तार आहे. आणि या विस्तारामध्ये इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी हा जो काही अनुभव आहे तो अभ्यास करावा लागतो याला. कारण यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर ज्यावेळेस आपण बसत असतो आसनामध्ये तर सिद्धासनामध्ये बसायला पाहिजे. जसं आपण पद्मासनामध्ये बसत असतो, पद्मासनामध्ये ज्ञान मुद्रा घालून भ्रुकुटी
म्हणजे ह्या दोन्ही भुवयाच्या मध्ये लक्ष स्थिर करायचं आणि श्वासाच्या येण्या जाण्याच्या गतीला पाहायचंय. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. म्हणून हे ध्यान ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस ह्या प्रक्रिया आपण केलेल्या आहेत की ध्यान करत असताना डोळे उघडे ठेवतेत का बंद करतेत? बंद करावे लागते डोळे. इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. म्हणून हे इंद्रियाचे दार बंद करून हृदयात भोगायचा विषय आहे. म्हणून इथं समाधीपर्यंत म्हणजे वित्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली. म्हणजे अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम आहे त्याला समाधी म्हटलेला आहे. म्हणजे मन एकाग्र करावं लागतं. समाधी हरीची समसुखे वीन न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये हरीची समाधी लागणं शक्यच नाही हो. म्हणून तुम्ही अनुभव घ्या की ज्यावेळेस आपण मंदिरात येतो आणि घंटा वाजवतो त्या घंटा नादामुळं काय होतं? अंतःकरणामध्ये जो काही विचारांचा गर्दा आहे तो क्षणभर का होईना तो बाजूला सरतो आणि त्या नादामध्ये ते मन एकरूप होतं आणि त्या नादापुरताच ते मन निर्विचार निरामय स्थितीमध्ये पोहोचून जातं आणि तितक्यामध्ये आपण देवदर्शन घ्यायचं असतं, मूर्तीचं दर्शन घ्यायचं असतं. ही घटना घडते ना. मग तसंच हा घंटा नाद आहे आणि तो अनाहत नाद आहे. म्हणजे तो आपणच आहोत, तो आपलाच नाद आहे. आपण आपला नाद ऐकायचा आहे म्हणून ते नाद ब्रह्म म्हटलेलं आहे. तुम्ही कानामध्ये असे बोट दाबून ठेवा, दोन्ही कानामध्ये 2 बोट दाबून ठेवा, तर या शरीरामध्ये असा झनननननननन असा कारखाना चालायला लागला असा आवाज येतो का नाही? मग तो नाद आत्ता इथं प्रगट आहे पण ऐकू का येत नाही? कारण विचारांचा गर्दा आहे. मन इंद्रियाद्वारे बाहेर पांगलेलं आहे. हेच मन इंद्रियातून काढून ते मन जर त्या नादाकडं वळवलं तर तो नाद सुद्धा आपल्याला ऐकू येतो. म्हणून त्याच नादाला म्हटलेलं आहे अनाहत नाद. म्हणून इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. म्हणून हे जे काही भोगायचं आहे ना तर ते इंद्रियाला बंद करून हृदयामध्ये, कारण हृदयामध्ये राम प्रगट आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. मग भ्रांत जीवाला विषयावरच काय होती? ओढ लागलेली असते. म्हणून गुरु वाक्य भाव बळे निज बोधे पै बुद्धी. गुरुच्या वाक्यानं निजबोध म्हणजे आत्मबोधाचा काय होतो? शुद्धी येत असते आणि ही शुद्धी बुद्धिगत आहे. कारण जीव शुद्ध आहे पण शुद्धीवर नाही आणि दुसऱ्याला शुद्धीवर आणण्याचा प्रश्नच येत नाही. ईश्वर शुद्ध आहे, शुद्धीवर आहे, पण विचारल्याशिवाय शुद्धीवर आणत नाही. ईश्वरानं अर्जुनाला कधी ज्ञान सांगितलं? विचारल्यावरच ज्ञान सांगितलं, एरवी नाही सांगितलं. मग भक्तीच्या प्रेमापोटी अर्जुनाचे घोडे धुतले, ज्ञान नाही सांगितलं. सगळे कामं केले, रथ हाकला, घोडे धुतले, पण जोपर्यंत देवाला आपण शरण जात नाही तोपर्यंत देव ज्ञान सांगत नाही. आणि संत शुद्ध आहेत, मी न मरणारा परमात्मा आहे या बोधावरती जागे आहेत आणि शुद्धीवर आहेत आणि तुम्हा आम्हाला न विचारताच शुद्धीवर आणल्याशिवाय राहत नाही. हे वैशिष्ट्य बरं का संतांचं. संत, देव आणि जीव हे तिन्हीचे 3 तऱ्हा आहेत आणि त्या तिन्हीच्या तऱ्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून जीवानं जीवाला शरण जावं का जडाला शरण जावं का देवाला शरण जावं का संताला शरण जावं? कारण जडाला तर कळतच नाही, त्याला चुकीचं कळतं का बरोबर कळतं त्याला कळतच नाही ना. आणि जीवाला कळतं पण चुकीचं कळतं, कारण त्या कळण्यानं त्याच्या ठिकाणी असलेला बंध निवृत्त झालेला नाही.
आणि देवाला कळतं पण विचारल्याशिवाय ज्ञान सांगत नाही. आणि आपण इतके शुद्धीवर आहोत का की त्याला डायरेक्ट जन्ममृत्यूच विचारू? कारण आपण तिथं जातो, 5 रुपयाचं नारळ देतो म्हणजे फोडतो आणि त्याला म्हणतो 5,000ची नोकरी लागू दे. बरं, कबूल करतो, नारळ फोडतो म्हणून, आणि समजा ठेवायचं ना तिथं. मग तिथं उलीस ठेवायचं आणि बाकीचं घरी न्यायचं, म्हणजे तिथं बैमानी. मग व्यवहारातच आपलं अंतकरण इतकं बैमान आहे, तर परमार्थामध्ये म्हणून ज्या ईश्वरानं आपल्याला देह दिलेला आहे त्याचे किती उपकार आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला या शरीराचा सांभाळ केला त्यांचे किती उपकार आहे. पण सासऱ्यानं अंगठी दिली तर म्हणतो मी यायचा जावई आहे, पण तुम्ही बोला ना की मी यायचा मुलगा आहे म्हणून. बोलतो का? म्हणजे बारकाईनं विचार करून पहा आपण आपलं अंतकरण किती बेईमानी करतंय व्यवहारात सुद्धा. मग व्यवहार जर आपण इमानदारीनं करत नसलो तर परमार्थ सुद्धा तसाच करणार ना आपण. म्हणून तिथं संतांना क्रॉस करावं लागतं हे, आणि संताशिवाय कोणी क्रॉस करत नाही आपल्याला. चुकला असे दिसे पंथ गेले संत ज्या वाटा, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणूनी घरीच राहिले का चिवडा खायला. हरीशी जाणूनी हरीच झाले ना ते. म्हणून न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून नारायण वनामध्ये जायची गरज नाहीये. इतक्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत की आपण बसल्या बसल्या समाधीचा अनुभव घेऊ शकतो. इतकी साधनं प्रगल्भ झालेली आहे. आता कानात बोट घालायची आवश्यकताच नाहीये. हेडफोन लावलं की त्याला ऐकूच येत नाही बाहेरचं. साधनं आहेत आता. मग तो नाद आपल्याला ऐकता येतो. आता नाद का ऐकू येत नाही? तुम्ही कानात लावा अशी बोट, तो आवाज तुम्हाला ऐकू येतो. कारखाना चालू आहे असा आवाज येतो. आणि तो नाद याच देहामध्ये आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इंद्रियाचे कवाड लावून त्याचा अनुभव घेताल त्यावेळेस तो नाद आपल्याला ऐकू येईल. म्हणून तेने बोधे पाहता गा अखंड समाधी. कारण तो बोध जर आपण ध्यानात आणला तर ती अखंड समाधी आहे. म्हणून अर्जुना देऊनी समाधी, सवेची घातला महायुद्धी. अर्जुनाला भगवंतानं आधी समाधी दिली आणि मग युद्धामध्ये प्रवर्त केलेला आहे. तसं सद्गुरू आपल्याला आधी समाधी देतात आणि मग प्रपंचामध्ये प्रवर्त करतात. प्रपंच हुआ नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. म्हणून आधी सांगतात की प्रपंच हा नाही जाना का माना, जाना. आणि खरा आपण मानलेलाच आहे. अविचारानं प्रपंच खरा मानला आणि विचारानं प्रपंच नाही जाना. एकाकार वृत्ती झाली. जी पांगलेली वृत्ती होती ती एकाकार झाली. कारण आपल्याला अधिष्ठान वेगवेगळं वाटत होतं. पण आता विवेकाचा वापर केल्यानंतर काय लक्षात यायलं की स्वप्नामध्ये जो 80 वर्षाचा म्हातारा होता ते गाईचं वासरू जे होतं ते गाईचं नव्हतं. आणि तिथलं दही दुधाचा परिणाम नव्हता. तिथली सृष्टी ईश्वर निर्मित नव्हती. तर ती तुमच्या एकत्वाच्या अज्ञानामुळं झालेला अनेकत्वाचा तुमचाच तुम्हाला भास होता. स्वप्नीची विचित्र सेना मीच झालो होतो नारायणा. हे तुम्हीच तुमच्या एकत्वाला विसरले आणि तुम्हालाच अनेकत्वाचा तिथं भास झाला. तसं तुमच्या मूळ स्वरूपाला तुम्ही विसरले आणि ह्या प्रपंचाचा तुम्हाला भास होत आहे. मग इथं अशी शंका येते महाराज की जर स्वप्न खोटं आहे तुम्ही म्हणता तर स्वप्न खोटं आहे तर बरोबर आहे. कारण ते खोटं आहे म्हणल्यावर आता आम्हाला दिसत नाही. खोटं आहे म्हणल्यावर दिसत नाही आणि इथं काही कामाला येत नाही. मग तुम्ही धडधड दिसणारा जगत हा जो प्रपंचाचा पसारा आहे तो खोटा म्हणता. हे कसं आम्हाला पटत नाही. कारण हे खोटे म्हणल्यावर दिसू नये. आणि हीच प्रॉब्लेम चांगदेवाला होती.
हीच अडचण चांगदेवाला होती. म्हणून तन का दिखना बन जाए आपकी पहचान, प्रॉब्लेम नहीं है आम. आई सांगते बाळाला, बाळा तुला वाटत असेल की मी दिसणारा आहे, पण दिसणारा तू आहे ही तुझी ओळख नाहीये. मी तो वासुदेव तत्वतः, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता. म्हणजे हे फक्त साधू संतालाच माहित आहे, तुम्ही वासुदेव स्वरूप परमात्मा आहात. म्हणून हे जे काही ओळख आहे आपली की मी दिसणारा आहे, तर दिसणं हे शरीराचं आहे आणि जाणणं शरीराचं आहे का? जाणणं शरीराचं नाही ना. जाणणं कोणाचं आहे? तुमचं. पोळणं कोणाचं आहे? अग्नीचं आहे ना. तुम्ही पाण्याचं कसं म्हणता? पाणी संबंध आहे, संबंध आला तो. म्हणून आता आपण जे पाणी घेतो आंघोळीला, तर ते पाणी पोळते. मग ते पोळणं पाण्याचं एक अग्नीचं आहे. मग त्याच्यातला पोळणारा अग्नी दिसत नाही, दिसणारं पाणी पोळत नाही, बरोबर? तसं दिसणारं शरीर जाणत नाही, जाणणारा मी दिसत नाही. हे सूत्र ध्यानात ठेवा. म्हणून बाळा तुझं दिसणं हे स्वरूप नाहीये, जाणणं हे तुझं स्वरूप आहे. द्योतनाथ दिव्य हा, ज्याला कळत तो देव आहे. म्हणून श्रीराम गुरु सांगतात पंचीकरणामध्ये, को देव हा यो मनसाक्षी. जो मनाला जाणतो, जो मनाचा साक्षी आहे तो देव आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता, हा तुमचा अनुभव आहे. आणि जो मनाला जाणतो तो देव आहे, ही युक्ती आहे. म्हणजे युक्ती प्रमाण आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहात. अशा पद्धतीनं बाळा तू आता समाधी घ्यायला सजग रहा, तत्पर हो, सावध हो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री